आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। तर ही कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या प्रकारची आहे। मी आधी कोथिंबीर एक जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून कापून घेतली आहे आणि त्याच्यात देठ नाही घेतले आहेत। देठ म्हणजे वरचे थोडेसे कोळे देठ घेतलेले आहेत आणि ती स्वच्छ धुवून ती कापून घेतलेली आहे। ते कापल्यानंतर 3 वाट्या झाली असेल, तर त्यासाठी मी 2 वाट्या बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग, 1 चमचा आपलं लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, अशा प्रकारे मी सगळं त्या बेसनमध्ये घालून त्याच्यात पाणी घालून मी त्याचा घोळ बनवून घेतलेला आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। तुम्ही माझ्या रेसिपींना कमेंट करत नाहीत तर ते कमेंट नक्की करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर या तेलामध्ये आलं, लसूण आणि मिरची अशी पेस्ट घालून घेतलेली आहे। मी याच्यासाठी 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं अर्धा इंच आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या छोट्या आकाराच्या। त्यानंतर याच्यामध्ये ती आपण कोथिंबीर कापून घेतलेली होती ही घालून घ्यायची। ही थोडी शिजवून घ्यायची। कोथिंबीर पालेभाजीसारखी असल्यामुळे ती शिजते, लगेच शिजते। तर मी झाकण ठेवून मंद आचेवर ही शिजवून घ्यायची। त्यानंतर दुसऱ्या ताटाला मी थोडंसं तेल लावून घेते। तेल याच्यासाठी आपण ते बॅटर केल्यानंतर याच्यामध्ये पसरवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। बरं, ही कोथिंबीर आपण याच्यामध्ये घातली आहे तर याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे, कारण मीठ आपण बेसनमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपण घालून घेतलेलं आहे। आता ही कोथिंबीर शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण तो बेसनचा गोळ करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आणि हे चांगलं परतवून घ्यायचं, असं घट्ट करून घ्यायचं। हे घट्ट करताना थोडा गॅस मिडियम ते फास्ट गॅसवर आपण हे गोळ तयार करून घ्यायचा। त्यानंतर ताटामध्ये टाकून हे असं पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्या अशा बारीक बारीक वड्या कापून घ्यायच्या। बरं, ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस या चांगल्या राहतात। त्या करून ठेवल्या तरी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काढून आपण त्या फ्राय करू शकतो आणि ही कोथिंबीर वडी खायलाही खूप छान लागते। जास्त पातळ करायच्या नाही तर अशा थोड्या जाडसर करायच्या, कारण त्या वरून कुरकुरीत होतात आणि आतून थोड्या मऊ होतात। आणि डीप फ्राय करून घ्यायच्या। जर तुम्हाला तेल कमी पाहिजे असेल तर शॅलो फ्राय केल्या तरी चालतात, डीप फ्राय केल्या तर छान लागतात। अशा प्रकारे हे आपण डीप फ्राय करून आपल्या खाण्यासाठी रेडी आहेत। माझी रेसिपी आवडली तर पुन्हा सांगते, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।